सगळ्यांक नमस्कार आणि सगळ्यांक येवकार। आयज एक मुद्दम एक व्हिडिओ काडपाक आणि एक्सप्लेनेशन दिवपाक तुमच्या मुखार हांव येयल्लो आसा। तुमकां खबर आसा 25 तारीख आमी सगळे चिंबोलकारांनी अनाउन्स केल्ले की हे युनिटी मॉलाच्या अगेन्स्ट आमी जो आमचो फुडलो स्टेप आहा, जे महायुद्ध आहा, जे युनिटी मॉल वर्सीस युनिटी ऑफ विलेजर्स, ते आमी फुडें व्हरपाचें आसा। आनी तेजोच भाग म्हटल्यार फाल्यांच्यान आमचो हंगर स्ट्रायक चालू जाता। मात जेन्ना आमी 25 तारीख थंयसर प्रेस कॉन्फरन्स गेले, तेज्या नंतर आयज पेपराचेर जो टुरिजम डिपार्टमेंटाचो डायरेक्टर आसा केदार नायक, हेनी स्टेटमेंट दिला की सगळे जे परमिशन्स आसा ते तेंचे कडेन आसा, इन्क्लुडींग विलेज पंचायत चिंबलाची NOC। तुम्ही पळोवंक शकता पेपराचेर ते फाटल्यान की चिंबल मधील युनिटी मॉलला सर्व आवश्यक NOCs परवाने, आणि तो सकयल भितर म्हणटा की पंचायतीचे तसेच चिंबल ग्रामपंचायती बांदकाम परवाना मिळाल्या नंतरच काम केला, म्हणजे चिंबला पंचायतीची NOC मेळटरीच तेंच्यांनी काम स्टार्ट केला। पयलीं म्हटल्यार हे स्टेटमेंट खूब फोटींग आसा आणि वो जो डायरेक्टर आसा एका दिसता की आमी चिंबोलकार आहा ते सादे लोक, हांकां कायदे नाजाल्यार हांकां काय कळना, पंचायत राजाक काय कळना। मात ताका सांगूंक सोदता आयज चिंबलाचे जे लोक आसा ते शिकलेले आसा आनी तुका हांव एक्सपोज करपाकूच आयज व्हिडिओ आहा। जर तूं म्हणटा की सगळे परमिशन्स तुजे कडेन आसले आनी सगळे परमिशन्स घेवनूच तूं काम तुमी स्टार्ट केला, तुमकां परमिशन आयच्या व्हिडिओन आनी आयच्या हे प्रेजेंटेशनान कळटलें की केन्ना परमिशन मेळ्ळा, केन्ना तुमी काम चालू केला। सो हे सगळें कळटलें। सो पळोवया आमचें प्रेजेंटेशन फुडें कशें कितें आहा तें। तुम्ही फाटल्यान शकता ही कंप्लेंट जी आमी केल्ली 26 सप्टेंबर 2025 की इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स काम चालू जाता म्हणून पंचायतीन, आणि पंचायती कंप्लेंट केली की युनिटी मॉलाचें काम चालू जालां म्हणून बॅरिकेटींग आनी एक्सकॅवेशन चालू जाला म्हणून कन्स्ट्रक्शन मटेरियल्स थंयसर ते यूज करता फॉर बॅरिकेटींग एंड फेन्सिंग। सो तेन्ना आमी कंप्लेंट केली। ती कंप्लेंट जातकीर जेन्ना इमिजिएटली ती कंप्लेंट जातकीर 26 सप्टेंबर जातकीर इमिजिएटली 1 ऑक्टोबर 2025 तुम्ही पळोवंक शकता डेट हांगसर 1 ऑक्टोबर 2025 विलेज पंचायत चिंबलान स्टॉप नोटीस काडली अंडर सेक्शन 66(3) की युनिटी मॉलाक तेंच्यांनी जे टुरिजम डिपार्टमेंट आसा, जो आता केदार नायक उलयता, त्या डिपार्टमेंटाक तेंच्यांनी तुम्ही पळोवंक शकता हांगसर स्टॉप नोटीस अंडर सेक्शन 66(3) तिने स्टॉप नोटीस काढली। म्हटल्यार सप्टेंबर जालो, ऑक्टोबर जालो, तेंकाडे परमिशन्स पंचायतीची नासली आणि इल्लिगल कन्स्ट्रक्शन चालू आसा म्हणल्यार थंयसर सेक्शन 66(3) पंचायतीन लायल्लो। मागीर फुडें हो तुम्ही पळोवंक शकता की जो केदार नायक आता म्हणटा की तेंकडे सगळे परमिशन्स आसा, वो ऑक्टोबराचो फोटो, ऑक्टोबरान एक्सिबिशन चालू जाल्ले, आमचे भुरगे थंयसर विलेजर सगळे गेल्ले आनी तेंच्यान पेपराचेर थंयसर दाखयल्ले की खंयच्या दिसाचो पेपर तो, आनी काम थंयसर इल्लिगल कन्स्ट्रक्शन एक्सकॅवेशन चालू आसले, हे आमी हायलायट केल्ले। आतां पळोवया हे युनिटी मॉलाक परमिशन मेळ्ळें केन्ना तें। आमी कंप्लेंट जातकीर तेज्या नंतर तेंच्यांनी ॲप्लिकेशन मूव केलें आनी कन्स्ट्रक्शन लायसन्साक तेंच्यांनी ॲप्लिकेशन मूव केलें। तेज्या नंतर पंचायतीन ऑलमोस्ट 16 ऑक्टोबराक आमची जी कंप्लेंट जातकीर स्टॉप नोटीस जातकीर आनी 16 ऑक्टोबराक तेंची जी फायल आसली कन्स्ट्रक्शन लायसन्स ती रिवोक केली, ती रिजेक्ट केली, रिवोक करूंक ना, ती रिजेक्ट केली, म्हणजे तेंकां कन्स्ट्रक्शन लायसन्स ते दिवंक ना। ही आणि हे ते रेजोल्युशन आमी सगळे ते मिटिंगे अटेंडूय जाल्ले विलेजर्स, आनी पंचायतीन तो एक बरो स्टेप घेवन ती फायल रिजेक्ट केल्ली। म्हटल्यार 16 ऑक्टोबर पर्यंत सुद्दां कांयच परमिशन नासले आनी ती फायल केल्ली ती रिजेक्ट केल्ली, मात तरी पूण काम चालू आसलें आनी स्टॉप नोटीस आसतना सुद्दां काम चालू आसलें, हे केदार नायकाक खबर नासलें।
आता आमी पळोवया एक्चुअल कन्स्ट्रक्शन लायसन्स जे आसा पंचायतीन ते केन्ना दिले ते आनी केन्नाच्यान ते म्हणपाक लागले की आमचे सगळे परमिशन्स आहा ते. तुमी पळोवंक शकता हे कन्स्ट्रक्शन लायसन्स जे आसा झूम करता तुमकां पळोवपाक बरें. हे कन्स्ट्रक्शन लायसन्स जे पंचायतीन आसा ते 6/12/2025 म्हणल्यार 6 डिसेंबराक केल्ले लायसन्स इशू केल्ले. 6 डिसेंबर म्हणल्यार सप्टेंबर आमी जेन्ना कंप्लेंट केल्ली, ऑक्टोबर जेन्ना स्टॉप नोटीस केल्ली, मागीर परत 16 तारीख तेन्ना फायल रिवोक केल्ली, तेज्या नंतर सुद्दां काम चालूच आसलें आनी 6 डिसेंबर पर्यंत तांकां 6 डिसेंबर दिसा तांकां NOC मेळिल्ले आसा, कन्स्ट्रक्शन लायसन्स मेळिल्ले आसा. आमी केदारनाथ जे म्हणटा की तांकां परमिशन आसा आनी परमिशन मेळटकीरूच तेंच्यांनी काम चालू केलां जाल्यार तूं सप्टेंबर टू 6 डिसेंबर ऑलमोस्ट जे 2-3 म्हयन्याचो पिरियड आसा थंयसर तुमी इल्लिगल कन्स्ट्रक्शन काम कशें केलें हो पयलो तुका क्वेश्चन मार्क. सो हे तुवें आन्सर करपाक जाय. कित्याक सांग अशी फटींगपणां डायरेक्ट पेपराचेर स्टेटमेंट दिवप की तुमी मिडियाक स्टेटमेंट दिवप की सगळे तुमचे कडेन NOCs आहा. सप्टेंबर टू 6 डिसेंबर पर्यंत तुवें तेन्ना तुमी कित्याक सांगूंक नासलें की तुमचे कडेन परमिशन्स ना म्हणून आनी जे काम चलता ते इल्लिगल म्हणून तुमी तशें कित्याक ते स्टॉप करूंक ना. सो हेतून सुद्दां आमी कितें म्हणटा की हे जे कन्स्ट्रक्शन लायसन्स दिला आमची फायट कित्याक हे कन्स्ट्रक्शन लायसन्स जे दिला पंचायतीन ते कशें इल्लिगल ते प्रूव करपाक आयज सगळ्यांक आमी हे सारके डॉक्युमेंट्स दाखयता. तुमी पळयात. सो एके सायडीन आसा रायट सायडीन आहा ते कन्स्ट्रक्शन लायसन्स आसा जे पंचायतीन इशू केल्ले आसा. आतां हे कन्स्ट्रक्शन लायसन्स इशू कशें केला तुमी पळया. कन्स्ट्रक्शन लायसन्स इशू जे केला ते एज पर सेक्शन 47B एज पर सेक्शन 47 एज पर सेक्शन 47B ऑफ गोवा पंचायत राज एक्ट केल्ले आसा. आनी तितून हेवूय मेन्शन केल्लें आसा की 2 ऑर्डरी प्रमाणे तेंचे लायसन्स दिला. फर्स्ट ऑर्डर जी ऑर्डर आसा ती 28/11/2025 जी BDOन पास केला आनी दुसरी आहा ती 5/12/25 ती डायरेक्टर ऑफ पंचायतीन पास केला. सो 2 ऑर्डरीचे प्रमाणे सेक्रेटरीचे पावर आहा 47B तेज्या अंडर पंचायतीन ही कन्स्ट्रक्शन लायसन्स इशू केल्ले आसा. आनी ती इशू केन्ना 6/12/2025. परत एकदां सांगता ही जी कन्स्ट्रक्शन लायसन्स जी 6 डिसेंबराक दिला ती एज पर BDO ऑर्डर आनी एज पर DOP ऑर्डर ती 6 तारखेक दिल्ली आसा. सो आमी आयज हे प्रेजेंटेशनाच्यान तुमकां सगळे डॉक्युमेंट दाखयता, कोर्ट ऑर्डर दाखयता की कशी हे कन्स्ट्रक्शन लायसन्स इशू जाला आनी त्या प्रमाणे तेंच्यांनी आतां परत ते म्हणटा की सगळे परमिशन्स आसा ती रॉंग आनी ती कायद्या प्रमाणे ती वॉयड ती इफेक्टीव ना म्हणून. पळया हे सायडीक तुमी पळया. हे सायडीक आसा ती ही जी ऑर्डर आसा हे सायडीक जी ऑर्डर आसा ती डिस्ट्रिक्ट कोर्टान दिला आनी डिस्ट्रिक्ट कोर्टान ही ऑर्डर पास केला ती 6 डिसेंबर म्हणजे त्याच दिसा कन्स्ट्रक्शन लायसन्स दिला त्याच दिसा ही ऑर्डर कोर्टान पास केला. आनी कोर्टान ऑर्डर कितें पास केला दोनूय सायडीक तुमकां दाखयता. कोर्टान ऑर्डर कितें पास केला कोर्टान ऑर्डर पास केला की जी कोर्टान ऑर्डर पास केला की हे सायडीक म्हाजी कोर्टाची ऑर्डर आसा हे सायडीक कन्स्ट्रक्शन लायसन्स आसा. जी BDOची ऑर्डर आसा फॉर एग्जांपल BDOची ऑर्डर 28/11/2025 आनी हांगसर जी BDOची ऑर्डर आसा 28/11/2025 ती ऑर्डर आनी दुसरी ऑर्डर आहा ती 5/12/2025 ऑफ डेप्युटी डायरेक्टर आनी 5/12/2025 ऑफ डेप्युटी डायरेक्टर जी ऑर्डर आसा ती कोर्ट कितें म्हणटा की कोर्ट म्हणटा की द एड इंटरीम रिलीफ इज ग्रांटेड टू द एप्लिकंट म्हणल्यार आमी विलेजर्स टू द एक्सटेंट ऑफ स्टेईंग एंड ऑपरेशन एंड एक्झिक्युशन ऑफ द ऑर्डर म्हटल्यार जी दोनूय ऑर्डरी आहा तेजेर स्टे आसा
म्हटल्यार DOPची ऑर्डर आनी जी BDOची ऑर्डर ती एग्जिक्यूट करूंक मेळना आनी ऑपरेट करूंक मेळना असो कोर्ट सांगता 6 तारीख. डिस्ट्रिक्ट कोर्ट सांगता 6 तारीख. मात पंचायत कितें करता 7 तारीख त्याच ऑर्डरीचे प्रमाणे लायसन्स दिता. त्याच ऑर्डरीचे प्रमाणे म्हटल्यार खंयची ऑर्डर जी BDOची ऑर्डर आनी DOPची ऑर्डर आहा ती जी दोनूय ऑर्डरीक स्टे आसा त्या ऑर्डरीचेर लायसन्स कशें दिवंक मेळटा हें आमकां कळना. म्हणून आमी म्हणटा की जे प्रोजेक्ट चालू आहा काम जे चालू आसा तें हे ऑर्डरीक वायलेट करता, हे ऑर्डरीच्या अगेन्स्ट वयता आनी हे GTDC जे टुरिजम डिपार्टमेंट आसा ते थंयसर काम चलता. हे केदार नायकान ही दोनूय ऑर्डरी वाचच्यो, ह्यो ज्यो पंचायतीचें लायसन्स कशें दिला तें आनी हे जे कोर्टान ऑर्डर केला ती पास केला ती केदार नायकान मातशी वाचची. आनी 17 तारीख पर्यंत तेंच्यांनी ते स्टे केल्ले. 17 तारखेच्यान मागीर ते आतां 17 डिसेंबर पर्यंत तेंच्यांनी ती स्टे आमकां एक्सटेंड केल्ली आनी 8 तारीख तर आतां 8 जानेवारी पर्यंत ती एक्सटेंड जातली आनी 8 तारीख परत तेगेर हियरींग आसा. सो इतलें सगळें आसतना जी ऑर्डर जी आसा कायद्या प्रमाणे बसना. ही पंचायतीन कितें तो आपलो हेजेर स्टँड क्लियर करपाक जाय. कित्याक ज्यो ऑर्डरी ऑलरेडी स्टे आहा ऑपरेट जायना त्याच दिसा ज्या दिसाक डिस्ट्रिक्ट कोर्ट वयलो कोर्ट BDO DOPच्यान वयलो कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट तो हायर कोर्ट तुमकां सांगता की तुमच्यो ज्यो ऑर्डरी आहा त्यो एग्जिक्यूट करूंक मेळना तेगेर स्टे आसा जाल्यार त्याच ऑर्डरींचेर पंचायत लायसन्स कशी दिता हें आमकां कळना. म्हणून ही बाजू आमी मांडपाक ते दीस मामलेदाराकूय एक्सप्लेन करूंक गेल्ले. पण मामलेदार तो आमच्या आयकपाक सोदनासलो आनी तो म्हणटालो की तुमी DOPची ऑर्डर दाखय, हेजी ऑर्डर दाखया. तेका आमी कितें ते केलें सांगलें कितें ते लास्टाक आमी आमचें स्टँड क्लियर करून थंयसरल्यान येयले. मात काम कंस्ट्रक्शन लायसन्स दिला तें रॉंग आसा. मात तेज्या पयलीं चालू आसलें. सो हेकाच लागून आमची जी चळवळ कोर्टान चालूच आसा. बट जे महायुद्ध आसा हे GTDC वांगडा हे BJP गव्हर्मेंटाच्या वांगडा आमी जे विलेजर झगडटा ती चालूच उरतली. आनी हे केदार नायकान बीन आमकां ग्रांटेड घेवप न्हू असली फालतू स्टेटमेंटां मिडियाक दिवची न्हू जी बेजलेस आसा जी तिकडे सगळे परमिशन्स आहा. आमी ते इन्फ्लुएन्स झोन ऑफ इन्फ्लुएन्स मागीर बफर झोन तेगेर हांव काय डिबेटूच तेगेर हांव काय फुडें डिस्कसूच करना की तेवूय आसा. मागीर वेटलँडाची परमिशन्स आसा. गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड आहा तेजी परमिशन आसा. सो ती सगळी परमिशनां तुमी आसा म्हणटा तुमचे कडेन जाल्यार तुमी ती पंचायतीक कित्याक दिवंक ना. तुमी STPची चालू करपाची परमिशन, तुमी मागीर वेटलँडाची परमिशन्स, मागीर तुमी एनवायरमेंट क्लियरन्स परमिशन, ट्री कटींग NOCs, हेल्थाचे NOCs ह्यो तुमी पंचायतीक कित्याक दिवंक ना. सो जे रेजोल्युशन जे हांव अजून सांगता जी स्टॉप नोटीस आसा ती पंचायतीन काडलेली ती अजून वॅलीड आसा. मागीर जे रेजोल्युशन पास केल्ले 16 ऑक्टोबराक की फायल रिजेक्ट करता तेवूय अजून वॅलीड आसा. आनी हे कंस्ट्रक्शन लायसन्स दिला ते इनवॅलीड आसा, वॉयड आसा, कायद्यान बसना. म्हणून आमी लिगली फायट करतलेच आनी कोर्टाच्या भायरूय जी आमची जी चळवळ आसा फाल्यांच्यान जी चालू जाता, फाल्यांच्यान जे आमचें महायुद्ध चालू जाता हें एका मागता की लोकांनी हितून पार्टिसिपेट जावचें आनी सहभाग जावचें. आनी हे हांकां एक चॅलेंज करता ही जी टुरिजम डिपार्टमेंट आनी जो केदार नायक जो आसा तो बेश्टीत एक डायरेक्टरान बेश्टें स्टेटमेंट दिवचें न्हू. आपल्या पात्रांव सांगता, आपलो मिनिस्टर सांगता म्हणून कितेंय स्टेटमेंट दिवचें न्हू. पयलीं दोनूय ऑर्डरी वाचच्यो, कायद्यान बसता काय ना तें पळयचें. इतले एकूच 2 क्वेश्चन आसा तुका. एक ते सप्टेंबर टू डिसेंबर पर्यंत तुमी इल्लिगल एक्सकावेशन इल्लिगल काम कशें केलें आनी आजून सुद्दां ते आतां तुमी इलेक्शन कोड सोंपोवन जें काम चालू केलां परत ते जे कंस्ट्रक्शन लायसन्स तुमकां दिला म्हणटा ते कायद्यान बसना, कायद्यान ते रॉंग आहा, तेगेर स्टे आसा. तुमी कशें तुमी काम करता. सो लोकांक हेजेर एक्सप्लेनेशन दिवपाक जाय. हे तुमी सांगला पळय जी स्टे आसतना जी काम करता तेगेर एक्सप्लेनेशन दिवपाक जाय. सो आमची चळवळ ही चालूच उरतली. फाल्यां तुमकां आमी परत अपडेट दितले. त्या म्हणसर तुमकां देव बरें करूं.